सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 30 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 9156565791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। खेड ग्रामपंचायती अंतर्गत समाज कल्याण विभागासाठी मंजूर असलेला 45 लाखांचा निधी इतरस्त वापरल्यामुळे सुनील शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन। खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीसाठी 45 लाख रुपये निधी वनवासवाडीमध्ये वळवला असल्याने सातारा गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सुनील शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले। समाज कल्याण विभागाचा 45 लाख रुपयांचा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता, परंतु तो निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न वापरता वनवासवाडी गावात ज्योतिबा मंदिराकडे रस्त्यासाठी वापरण्यात आला आहे। त्या संदर्भात विविध अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला, पण दखल घेतली नाही। या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली आहे। घटस्फोटित शिक्षकांची नोंद होणार सेवा पुस्तकात जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय। जिल्हा परिषदेच्या अंतर्गत क आणि ड संवर्गात विविध विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली। ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमारे यांनी दिली। दरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत दिलेल्या कारणामध्ये प्राधान्याने घटस्फोटांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे। लोकशाही दिनाचे 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन। माहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दिनांक 2 जून रोजी कॉन्फरन्स हॉल पहिला मजला नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली। यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध। यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण जिल्हा सातारा या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई करत तात्पुरते आर्थिक निर्बंध लागू केले आहेत। बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे। त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे। रिझर्व्ह बँकेने 28 मे 2025 रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार 29 मे 2025 पासून बँकेला कोणताही नवीन कर्ज वाटप, ठेवी स्वीकारणे, गुंतवणूक करणे किंवा मालमत्ता विकणे यास मनाई करण्यात आली आहे। यासोबतच खातेदारांना बचत किंवा चालू खात्यांमध्ये कोणतीही रक्कम काढण्यासही मनाई करण्यात आली आहे। मात्र काही अत्यावश्यक खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल, रेंट इत्यादी यासाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे। पाऊस योजनेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह। अनेक मंडळात मे महिन्यात प्रत्येक दिवशी एकसारखाच पाऊस। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या पर्जन्य मोजण्याच्या यंत्रणेवर आणि पर्जन्यमान मोजणाऱ्या स्कायमेट कंपनीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। सातारा जिल्ह्यातील एकाच तालुक्यातील काही मंडळांमध्ये प्रत्येक दिवशी एकसारख्याच पर्जन्यमानाची नोंद केली जात असल्यामुळे गोंधळ उडाला आहे। कोणत्या मंडळात नेमका किती पाऊस पडला याची अचूक नोंद होणे गरजेचे असते। एकसारख्या पावसाच्या नोंदीचा घोळ कशामुळे अशी विचारणा होऊ लागली आहे। मंडळ स्तरावर ही केंद्रे कार्यान्वित आहेत, त्यामुळे गावोगावी झालेला पाऊस मोजता येत नाही। निसर्गाच्या लहरीपणामुळे एखाद्या गावात अधिक ते मुसळधार पाऊस पडतो, तर त्याच वेळी शेजारी मंडळातील गावात पाण्याचा एक थेंबही पडत नाही। पावसाची ही तफावत सध्या मोजली जात नसल्याने अडचणी येत आहेत। त्यातच आता एकच तालुक्यातील काही मंडळामध्ये सलग 10 दिवस रोज एकसारख्याच पर्जन्यमापाची नोंद केली जात असल्याचा घोळ चालू आहे। वाडेफाटा परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य। मान्सूनपूर्व पावसात वाडेफाटा परिसरात सेवा रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। पावसात डांबर वाहून सेवा रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत। उड्डाण पुलाशेजारी सेवा रस्त्याकडेला गटर दुरुस्तीचे काम सुरू होते। पावसामुळे ते थांबल्याने गटारातील पाणी देखील रस्त्यावर वाहत आहे। तर दुरुस्तीच्या कामादरम्यान सेवा रस्त्याकडेला खडी व डांबराचा बांध घातला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातून सातारा शहरात येणाऱ्या रस्त्यावर हा बांध ओलांडताना खड्ड्यात गाड्या आपटत आहेत। गाड्यांबरोबरच वाहनधारकांची देखील हाडे खिळखिळे झाले आहेत। 5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा। 5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दिनांक 20 ऑगस्ट 2022 ते 25 एप्रिल 2023 दरम्यान मदन बालकृष्ण सोनमळे राहणार लिंब तालुका सातारा यांचा विश्वास संपादन करून अन्सार शेख राहणार हातगाव तालुका शेगाव जिल्हा अहिलनगर यांनी ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन सोनमळे यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केली। याबाबतचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे। कोडोली येथून सेंट्रिंग प्लेटांची चोरी। सेंट्रिंग प्लेटांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 17 ते 26 मे दरम्यान कोडोली येथील मोकळ्या जागेत योगेश मानसिंग निकम राहणार संगमनगर सातारा यांच्या 15,000 रुपये किमतीच्या लोखंडी सेंट्रिंगच्या पेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत। भोसरे तालुका खटाव येथे पिकअपची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर 1 जखमी। भोसरे तालुका खटाव येथे पिकअपची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात लोणी येथील युवक ठार झाला, तर दुचाकीवरील 1 जण गंभीर जखमी झाला आहे।
सूरज भानुदास जाधव वय 25 राहणार लोणी तालुका खटाव असे अपघातात मृत्यू झाल्याचे नाव आहे, तर नितीन बाबूसाहेब पवार 32 राहणार निमसोड तालुका खटाव हे गंभीर जखमी झाले आहेत. गंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह 36 तासांनी सापडला. पळशी तालुका मान येथे मंगळवारी मान नदीत पाय घसरून युवक बुडाला होता. नवनाथ कोंडीबा पाटोळे वय 28 असे त्याचे नाव होते. गुरुवारी सकाळी नवनाथचा मृतदेह झुडपात अडकलेल्या अवस्थेत 36 तासानंतर सापडला. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.